कॉन्स्टिपेशन बद्धकोष्ठता म्हणजे नेमकं काय? तर आठवड्यातून 3 पेक्षा कमी वेळा शौचास होणे, शौचास कडक, कोरडी व वेदनादायी होणे, शौचास जोर लावावा लागणे, पोट सतत फुगल्यासारखे वाटणे किंवा पोट साफ न झाल्यासारखे वाटणे म्हणजेच कॉन्स्टिपेशन. तर या कॉन्स्टिपेशनची काय कारणे असतात? आहारात फायबरची कमतरता असेल, पाणी कमी पिण्यात येत असेल, स्ट्रेस जास्त असेल किंवा बेठी जीवनशैली असेल, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी किंवा वेळा असतील, हार्मोनल इम्बॅलन्स असेल, प्रेग्नन्सी असेल किंवा औषधांच्या दुष्परिणामामुळे देखील कॉन्स्टिपेशन हे होऊ शकते. जर या कॉन्स्टिपेशनची समस्या वारंवार होऊ लागली, शौचाच्या जागेतून रक्त यायला लागले, पोटात प्रचंड वेदना होऊ लागल्या, त्याचा डेली रुटीनवर परिणाम होऊ लागला, तर या कॉन्स्टिपेशनचा वेळीच उपचार करणं गरजेचं आहे. होमिओपॅथीमध्ये पचन संस्था सुधारणारी, मल सॉफ्ट करणारी व शौचाच्या जागेतून जे रक्त येतं ते थांबवणारी मेडिसिन असतात. हे उपचार अगदी लहानग्यांपासून तर वयोवृद्ध लोकांपर्यंत तुम्ही घेऊ शकता. या औषधांचे काही साईड इफेक्ट नसतात व कॉन्स्टिपेशन मुळापासून बरे होऊ शकते. तर या कॉन्स्टिपेशनसाठी घरगुती उपचार काय केले पाहिजेत? आहारात फायबरचे प्रमाण वाढवले पाहिजे. फायबर हे काकडी, टोमॅटो, गाजर, बीट सर्व प्रकारच्या फळांमध्ये असते. स्ट्रेसची पातळी कमी केली पाहिजे. स्ट्रेस जर कमी झाला तर आतड्यांवर देखील पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिसतो व कॉन्स्टिपेशन कमी होण्यास मदत होते. नियमित व्यायाम केला पाहिजे. आहारात द्रव पदार्थांचा वापर जास्त केला पाहिजे. पाण्याचे प्रमाण वाढवले पाहिजे. जे कमोडच्या वापरामुळे देखील कॉन्स्टिपेशन वाढू शकते. स्क्वॅट ही पोट साफ होण्यासाठी सर्वात आयडियल पोझिशन जी इंडियन टॉयलेटमुळे मेंटेन होते. स्क्वॅटमुळे फिजिक्सचे स्नायू शिथिल होतात व त्यामुळे पोट साफ होण्यास मदत होते. माहिती आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.